31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त, मुंबई उच्च न्यायालयाकडून चिमणकर बंधूंना दिलासा। पडताळणी करूनच कुणबी प्रमाणपत्र देणार, खोट्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर मंत्री बावनकुळे यांची माहिती। बंजारा आणि वंजारा असे आम्ही भटके एक आहोत, धनंजय मुंडे यांचं बंजारा आणि वंजारा या वक्तव्यावर स्पष्टीकरण। अॅनिमेशन उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर होण्यासाठी 3000 कोटी महाराष्ट्र अॅनिमेशन धोरणाला मंजुरी, मंत्रिमंडळाचा भविष्यकालीन निर्णय। पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना उद्धव यांची जीभ अडखळली, वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या वेळी काढली शिवसेना फुटीची आठवण। महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांना राजीनामा दिल्याची माहिती। क्रिकेटपटू युवराज सिंगसह अभिनेते सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांना नोटीस, सक्तवसुली संचालनालयाची कारवाई, सट्ट्याच्या जाहिराती करणं भोवण्याची शक्यता। राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा, नाना पटोले यांची महायुतीकडे मागणी। चिंता करायचं कारण नाही, राज्याची अर्थव्यवस्था सुस्थितीतच, भाजपचा दावा। आता 20 वर्ष जुनी वाहनं चालवता येणार, केंद्राने मोटार वाहन कायद्यात केले बदल। खबरदार, घोडबंदर घाटात अवजड वाहनं सोडाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसावलं, मंगळवारपासून घोडबंदर घाटातला ताण हलका होणार। मुंबईची मोनोरेल काही काळासाठी बंद राहणार, मोनोरेलमधील तांत्रिक बिघाड सुधारण्यासाठी निर्णय, MMRDAच्या महासंचालकांची घोषणा। विमानतळाच्या नावाचा वाद पुन्हा चिघळणार, उद्घाटनाची तारीख ठरल्यावर दिवा पाटील समर्थक आक्रमक। पोलिसांवर मनोरमा खेडकरनं सोडले कुत्रे, मनोरमा खेडकर पूजा खेडकरची आई, पोलिसांकडून पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल। कल्याणमध्ये दुकान मालकी हक्कावरून पुन्हा मराठी परप्रांतीय वाद पेटला, दुबे कुटुंबियांची पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांशी हुज्जत, मनसेसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 4 जिल्ह्यात 20 सप्टेंबरपर्यंत न जाण्याचं आवाहन, देहरादूनमधील तामसा नदीला पूर।